सगळ्यांचं स्वागत 163वा कथासागरचा भाग। आजच्या कथेचं नाव आहे अशक्य अतर्क्य तरी सत्य। अशक्य अतर्क्य आणि सत्य। आणि ह्या गोष्टीची गंमत अशी आहे की एका ग्रुपवर व्हॉट्सॲप काही छोटीशी माहिती आली अर्धवट आणि सांगितलं गेलं की मॅडमना याच्यावर व्हिडिओ बनवता येईल का। आणि मला असं वाटतं मला खूप आनंद झाला। याचा अर्थच असा की आपण म्हणजे मी नेहमी म्हणते की हे माझं एकटीचं चॅनल किंवा माझ्या एकटीचं अभियान नाहीच आहे, अख्ख्या भारतामध्ये याची गरज आहे की आम्ही आता जागं व्हायला हवं आहे। आपण जे नेहमी म्हणतो की आपल्याला असत्य इतिहास सांगितला गेला, खोटा सांगितला गेला, अर्धवट सांगितला गेला, त्याचं हे उत्तम उदाहरण आपला भारतामध्ये जर आपण गुगलवर टाईप केलं शेवटचा हिंदू राजा दिल्लीचा तर पृथ्वीराज चव्हाण, त्याच्या पलीकडे काही माहिती मिळत नाही। पण एक पृथ्वीराज चव्हाण 1192च्या तराईंच्या युद्धात हरला, नंतर मारला गेला, म्हणजे चौहान घराणं संपलं नाही। चौहान घराण्याने 300 वर्ष या मुघल सत्तेशी लढा दिलेला आहे। त्यांच्याच घराण्यातला वीरामदेव आणि त्याचे वडील कान्हडदेव यांची ही कथा। खरं ही एक कथा नाहीच आहे, तर एका कथेत दुसरी तिसरी अशी कथा दडलेली आहे। बघूया मला कितपत प्रयत्न करून जमता येतं ते, पण मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल। आणि मग मी अशक्य अतर्क्य तरी सत्य असं का नाव दिलं आहे तेही तुम्हाला पटेल। एक त्याच्यावर खूप छान पद्यात्मक म्हणजे आपल्याकडे इतिहास दिला जात नव्हता असं नाही, पण तो वेगळ्या प्रकारे लिहिला जात होता। तर ह्या कान्हडदेव आणखीन त्याचं वीरामदेव त्यांच्यावर एक वेगळ्याच्या वेगळा प्रबंध, कान्हडदेव के प्रबंध, आणि त्याच्यामध्ये अनेक कवितांच्या ओळी आहेत। त्याच्यामध्ये जगजाणी रे शुरमा, जगजाणी रे शुरमा, मुच्छा तणी आवत, रमणी रमता, रमणी रमता, रम रमी, झुकिया नाही चौहान। याचा अर्थ असा आहे की मृत्यूनंतरही राजपूत आपल्या शत्रूसमोर नमत नाहीत, याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे ही आजची कथा। बघा, ही जी कथा आहे ही साधारणपणे 1305 ते 1311 या काळामधला लढा आहे। कारण पृथ्वीराज चव्हाण जेव्हा दिल्लीची सत्ता त्याच्या हातातून गेली तेव्हा त्याच्या मुलीने पण बदला घेतला आहे, ती वेगळी गोष्ट आपण कधीतरी बघूया। पण त्याची एक शाखा जी होती ती रणथंबोरला गेली आणि दुसरी शाखा जी होती ती जल्लोर म्हणजे नडोलला आली, आणि नडोलचा राजा सामंत सिंह याचा हा मुलगा कान्हडदेव। जल्लोरचं पहिलं नाव होतं जबालीपूर, एका संतांवरून ठेवलं होतं, आणि नंतर या खिलजीने त्याचं नाव पूर्ण बदललं होतं। पण हा जल्लोर जिल्हा येतो कुठे नेमका, तर राजस्थानच्या दक्षिण भागात हा किल्ला येतो। पृथ्वीराज चव्हाणाच्या प्रमाणे हे सगळंच घराणं देशप्रेमाने भाललेलं राजपूत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। खिलजी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोमनाथाचं शिवमंदिर लुटलं, पण त्याच्यातली शिवलिंग जे होतं तेही तोडून फोडून टाकलं ते ह्या खिलजीने। खिलजीच्या ह्या दुष्कर्माची बातमी जेव्हा ह्या कान्हडदेवांच्या कानावर पडली तेव्हा त्यांनी पण केला की ह्याला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। अर्थातच खिलजीची जी सेना होती ती खिलजीची सेना त्यांनी तिथले लिंग फोडलं तोडलं, काही मूर्ती लुटल्या, गुजरातकडे गेले, गुजरातची लूट केली, आणि परत दिल्लीकडे फिरत असताना कान्हडदेवाच्या शिपायांनी त्याला अडवलं। कसं अडवलं तर त्यांना कल्पनाच नव्हती। 2 ठिकाणी त्याची सेना बसली, एक अतिशय छोटी सेना ते पुढे येत आहेत आणि त्यांच्या मागे बसली, आणि कान्हडदेव स्वतः आणि त्याची दसपटपोटी सेना त्यांच्या पुढे रस्त्यात आडवी उभी राहिली। आता बघा, ही सेना जेव्हा परत येते तेव्हा मागच्या सेनेने मागून हल्ला केला। त्यांना हे अपेक्षितच नव्हतं की असं आपल्याला कोणी अडवेल किंवा आपली लूट त्यांच्याबरोबर आहे, केवढी तरी लूट केली होती। पण त्यांनी असं अचानक रात्री हल्ला केल्यामुळे ते घाबरले, पळत सुटले, आणि पळत येणाऱ्या पुढच्या सैन्याला कान्हडदेवांनी कापून काढले। त्यांची सगळी लूट पळवून नेली, आणि तिथल्या ज्या मूर्ती होत्या, ज्या सुस्थितीत होत्या, त्या परत त्या देवळामध्ये पोचवल्या प्रतिष्ठापना करण्यासाठी। असा हा कान्हडदेव। अर्थातच खिलजीला खूप राग आला, वाईट वाटलं, पण खिलजी पण स्वस्थ बसणारा नव्हता। त्यांनी पुन्हा एकदा आक्रमण करायचं ठरवलं। पुन्हा जेव्हा त्यांनी आक्रमण केलं त्यावेळेला सुद्धा त्याचा जो एक सरदार होता तो गुजरातला जाणार होता। ह्याच्यावर नव्हतं आक्रमण करणार ते, तर गुजरातला आक्रमण करणार होते। आणि मग हे मध्ये येतं ना, जल्लोरमध्ये येतं, पण त्यांनी परवानगी मागितली की माझ्या सेनेला जायला परवानगी द्या। त्याला वाटलं हा तर छोटासा राजा, कारण ह्या जल्लोरच्या एका बाजूला येतं रणथंबोर आणि दुसऱ्या बाजूला येतं ते म्हणजे चितोड।
रणथंबोरचा जो राजा होता हरिहर आणि दुसरा चितोडचा होता रतनसिंह, त्याला खिलजीने ऑलरेडी हरवलं होतं. त्यामुळे चितोडला सारखाच धोका होता. पूर्वेकडून, पश्चिमेकडून, उत्तरेकडून, दक्षिणेकडून सगळा घेरला गेलेला होता. पण तरी यांनी याचा स्वाभिमान सोडला नव्हता आणि हे मध्येच बेटासारखं असलेलं राज्य खिलजीला खूप खटकत होतं. त्याला वाटलं हा छोटा राजा आहे, नक्की परवानगी देईल. यांनी त्याला उत्तर पाठवलं की आपकी सेना जब गुजरती है ना तभी काट छाट खून खराबा औरतों के साथ दुर्व्यवहार ये सब करती जाती है. हमारे धर्म के ये खिलाफ है, आपको इजाजत नहीं मिलेगी. हा तर मोठा खिलजीचा अपमान होता. पण खिलजीने त्याची सेना पाठवली आणि परत येताना परत या कन्नड देवाकडून त्याचा पराभव झाला. त्याचा जो सरदार होता तो कन्नड देवाकडे आला आणि तो म्हणाला की मी तुझ्याशी तह करतो, एकदा तू दिल्लीला तरी ये. कन्नड देव स्वतः गेला नाही, पण त्याचा जो मुलगा होता तो मुलगासुद्धा ह्या दोन्ही लढाईत भाग घेत होता बरं का. विरामदेव तो दिल्लीला गेला. असं म्हणतात की हा जो अजन्म ब्रह्मचारी असा हा विरामदेव होता. तो चामुंडा देवीचा भक्त होता आणि अतिशय उपासना करणारा, कुस्तीमध्ये पटाईत आणि राजाचा मुलगा, प्रचंड तेजपुंज, शूरवीर आणि असं म्हणतात की एक दैदिप्याचा पुतळा ज्याला आपण म्हणतो ना, असा अप्रतिम सुरेख असा हा विरामराजा होता. हा विरामराजा त्याचे कीर्ती ऐकून होते, पण जेव्हा हा दिल्लीच्या दरबारात पोचला त्यावेळेला त्याची जी खिलजीची मुलगी होती फिरोजा, तिने ह्याला बघितलं, त्याच्या प्रेमातच पडली आणि तिने वडिलांकडे हट्ट केला की मला या विरामदेवाबरोबर लग्न करायचं आहे. खिलजीला वाटलं की अरे वा, ही तर आणखीन एक चांगली संधी चालून आली, कारण आपल्या मुलीने राज्य केलं की तिचा होणारा मुलगा आपोआपच गादीवर येईल आणि मग लढाई न करता जेल्लोर आपल्या ताब्यात येईल. पण तसं व्हायचं नव्हतं. या विरामदेवाने उत्तर दिलं की मी तुझ्याशी लग्न करणं म्हणजे माझ्या आईकडची म्हणजे हा जो होता राणा प्रताप, त्याच्या आईचा जन्म पण इकडचा आहे बरं का. त्यामुळे त्याचं माहेरचं मामाकडचं घराणं ते आहे. त्यामुळे त्या घराण्याला आणि आमच्या चितोड म्हणजे चव्हाणांच्या घराण्याला कमीपणा येईल. तुझ्याशी म्हणजे तुर्किणीशी, तो तुर्क होता ना खिलजी, तुर्किणीशी लग्न करणं म्हणजे सूर्यानी पश्चिमेला उगवण्यासारखं इतकं अशक्य आणि अतर्क्य आहे. असं म्हणून तो दिल्ली दरबारातून बाहेर पडला आणि हे तिचं बाणेदार त्याचं उत्तर ऐकून फिरोजा आणखीनच त्याच्या प्रेमामध्ये गुंतली. मात्र खिलजीला याचा प्रचंड राग आला. त्यांनी एक सेनापती याच्यावर पाठवला प्रचंड मोठी फौज देऊन, आणि मग यांचा जो सुवर्णगिरी जो काही किल्ला होता त्याच्या अगोदरच एक सिवाणा नावाचा किल्ला होता. त्या सिवाणाचा किंवा सोनगीरचा किल्ला असं त्याला म्हणतात, तिथे सुकडी नदीच्या काठी हा किल्ला येतो. ह्याचाच एक म्हणजेच कान्हड देवाचा एक विश्वासू शीतलदेव आणि सोमदेव असे तिथे होते. त्यांनी ह्याचा परत पराभव केला. आता खिलजी म्हणाला मला स्वतःला गेल्याशिवाय काही खरं नाही. तो स्वतः गेला. स्वतः जाताना त्यांनी तोफ घेऊन गेला होता, सुरुंग घेऊन गेला होता, प्रचंड मोठी सेना होती. आणि गंमत म्हणजे हा जो काही दुर्ग बांधलेला आहे ना, तो दुर्ग खूप उंचावर बांधलेला आहे, खूप उंचावर बांधलेला आहे. तिथपर्यंत तोफा ह्याच्या पोचू शकणार नव्हत्या, तिथपर्यंत चढून जाणं शक्य नव्हतं. आणि अशा प्रकारे तो त्या किल्ल्याला वेढा देऊन राहिला. 1 दिवस 2 दिवस नव्हे, कित्येक महिने लोटले. पण हा किल्ला इतका छान बांधलेला आहे. आज खूप मोठा किल्ला आहे, कित्येक मंदिरं आहेत, पाण्याची सोय आहे, सगळ्या पाण्याच्या टाक्या इंटरलिंक केलेल्या आहेत. आणि पूर्वीचं कदाचित त्यांनी काहीतरी गुप्त मार्ग पण असू शकतील, मला माहिती नाही. पण याला अन्नधान्याची ददात पडली नाही, फक्त हा अडकून पडला एवढंच. आणि ह्याच्या राण्या, त्याचे अधिकारी हे सगळे किल्ल्यात अडकून पडले. म्हणजे संख्या मात्र त्या मनाने खूप थोडी होती बरं का. आता नेहमी मुघल करतात तेच त्यांनी केलं की जिंकून हा जिंकता येत नाही, वेढा देऊन हा नमत नाही, मग आपण आणखीन काय करावं. मग कोणीतरी एक आपल्यामध्ये नेहमीच असं होतं ना की कोणीतरी एक फुटी निघतो. तसा ह्याच्याच काय म्हणूया आपण राज्यातला एक सरदार एक छोटासा होता. तो याला फुटला, दधिया असं याचं नाव होतं. आणि त्याला एक सिक्रेट ह्या किल्ल्याचं माहिती होतं. या किल्ल्याचं सिक्रेट असं होतं की किल्ला बांधताच काहीतरी झालं आणि मग एक छोटासा हिस्सा त्याचा बांधायचा पूर्ण राहिला. म्हणजे त्या ठिकाणी दगडाची तटबंदी उभारायची राहून गेली आणि मग तो भाग माती आणि शेण त्यांनी तो बनवला गेलेला होता. आता हा जो दधिया होता तो मला म्हणाला, तो त्या खिलजीच्या सेनेला म्हणाला, या खिलजीला म्हणाला की मला एवढं नक्की माहिती आहे की असा कमजोर भाग आहे, पण तो कुठं आहे ते मात्र मला माहिती नाही.
आता ते शोधायचं कसं, त्याची युक्तीही त्यांनी सांगितली. गंमत म्हणजे दधिया जेव्हा पैशाची थैली घेऊन घरी गेला ना, तेव्हा त्याच्या बायकोनीच या दधियाचा खून केला. तिला अतिशय राग आला आपल्या नवऱ्याचा. हे काय नरकात जायचा मार्ग तू निवडलास, आपल्या राज्याची फितुरी केलीस. अशा पूर्वीच्या बायकासुद्धा होत्या. तिने पुढचा मागचा विचार केला आणि ददियाला मारून टाकलं. आणि मग ददियानी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे त्या दिवशी एकच धूम वाजली. सगळीकडे आसपास मोहरी 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 खरेदी करतात. मूग मांगे दाम लोकांच्या घरात जाऊन किंवा निरनिराळ्या या ठिकाणी वाण्यांकडे जाऊन, खूप व्यापाऱ्यांकडे जाऊन मोहरी खरेदी. आणि मग दुसऱ्या दिवशी सगळ्या किल्ल्यावर आधी पाणी चिडकलं गेलं आणि मग ही जी मोहरी आहे ती मोहरी अशी उधळली गेली. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण जेव्हा दिवाळीचा किल्ला बनवतो तेव्हा त्याच्यावर मोहरी टाकतो, पण ती पटकन रुजून येते ना, 12 तासात ती रुजून येते. तशी ही रुजून आली. कुठे रुजून आली? ज्या ठिकाणी दगडाचं बांधकाम आहे तिथे नाही, तिथे कमकुवत भाग होता, तिथे ही रुजून आली. खिलजी आनंदला आणि गावातले लोक दुःखी झाले, कारण ज्या वेळेला ही मोहरी रुजून आली त्याच वेळेला किल्ल्यावर आणखीन एक घडत होतं. ती म्हणजे तिथे जी स्वयंपाक करणारी एक दासी होती, ती अशी सुपात घेते आणि गहू असे पाखडते. आता ती दळणार आहे, तर तिच्या त्या सुपातले गहू नाचायला लागले, थर उडायला लागले. ती किती प्रयत्न करते. तिला पहिल्यांदा वाटलं आपल्याला भास होतोय का, पण असं काही नाही आहे. म्हटल्यानंतर ती चक्क धावत राजाकडे गेली. राजा म्हणाला याचा अर्थच असा आहे. त्यांनी ताबडतोब दरबारी यांना बोलवलं आणि याचा अर्थ असा होता की कोणीतरी काहीतरी दगाबाजी केलेली आहे आणि खूप मोठा धोका किल्ल्याला आहे. अर्थातच त्यांच्याजवळ फार वेळ कमी होता. त्यांनी ताबडतोब सगळ्या ब्राह्मणांना किंवा जे कोण पंडित गुरु असतील त्यांना निरोप पाठवले. चिता रचली गेली, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आत्मसन्मानासाठी राजस्थानी स्त्रिया जोहार करतात. तसं ह्या सगळ्या राजघराण्यातल्या 1553 स्त्रिया त्या ठिकाणी किल्ल्यावर मौजूद होत्या. त्या सगळ्यांनी साजशृंगार केला, तयार झाल्या आणि एक एक करून त्या मंत्रोच्चाराबरोबर आहुती द्यायला लागल्या. त्याच्या ज्वाळा जेव्हा गावात दिसल्या तेव्हा गावातले लोक समजून चालले की काहीतरी किल्ल्यात घडत आहे. त्यांनी पण जंगलाचा मार्ग पकडला, कारण युद्ध संपल्यानंतर ह्या खालच्या खेड्यातल्या लोकांना किंवा दुर्गच्या आसपासच्या लोकांना खूप दूरवरून दिसेल असा हा दुर्ग होता. त्या सगळ्या लोकांनी जंगलात पळ काढला स्वतःला आणि स्वतःच्या बायका मुलांना संपत्तीला वाचवण्यासाठी. आणि इकडे काय झालं बघा, ज्या ठिकाणी भाग कमकुवत होता त्याच्या खालच्या भागावर तोफा डागल्या गेल्या. पुरुष सगळे केसरिया बांधून तयार होते. केसरिया बांधणं याचा अर्थच असा की ते केशरी वेश परिधान करतात, टिळा लावतात. त्यांनी शपथ घेतलेली असते की परत फिरणार नाही, माघारी फिरणार नाही. माघारी फिरलो तर विजय मिळवून किंवा मृत्यू स्वीकारून. तसं हा जो विरामदेव होता हा त्या देवीच्या मंदिरात गेला आणि देवीच्या समोर त्यांनी अनुष्ठान सुरू केलं. त्या देवीला त्यांनी गळ घातली आणि विनंती केली की तू रणात माझ्याबरोबर राहा, तू बरोबर असलीस की मला कशाची भीती नाही. राणी त्याच्यावर चामुंडा देवी प्रसन्न झाली आणि चामुंडा देवीने त्याला वर दिला की मी तुझ्याबरोबर राहणार असेल, तू बिलकुल चिंता करू नको, मात्र एकच कर, मागे वळून बघू नकोस. दुसऱ्या दिवशी ही खिलजीची सेना आल्याबरोबर केसरिया बांधलेले सगळे राजपूत, त्यांची संख्या फार नव्हती बरं का, काही शेकड्यांच्या घरामध्ये असेल, हजारांच्या घरामध्ये पण नव्हती. हे सगळे तुटून पडले. सगळ्यात पुढे होता हा विरामदेव आणि गंमत म्हणजे तो दोन्ही हातात तलवारी घेऊन मुघल सेनेची कत्तल करत चालला होता. त्याच्या मार्गात जे येतील ते सगळे काट. खिलजी पण घाबरून गेला. अरे बापरे, या एवढ्याशा सेनेनी असा उत्पात घडवलाय, आता कसं व्हायचं. पण खूप वेळ गेला. सूर्योदयापासून सुरू झालेली ही लढाई सूर्यास्त झाला तरी विरामदेव न खाता पिता, पाणी न पिता, दोन्ही हातात तलवारी घेऊन जो वाटेत येईल त्याला कापत पुढे चालला होता. सूर्यास्त जेव्हा जवळ आला तेव्हा त्यांनी सहज त्याला उत्सुकता वाटली की किती मागे आपल्या उरलेत बघूया तरी. आणि त्याला देवीला वचन दिलं होतं, तो क्षणभर विसरला. त्यांनी मागे बघितलं, तेवढ्यात कोणीतरी त्याचं गर्दन छाटली आणि त्याचं धड आणखीन शीर हे वेगवेगळं झालं. धड कोसळलं नाही तर आपण जसं बाजीप्रभूंचं म्हणतो हातात तलवार घेऊन लढत होते, तसे धडसुद्धा तलवार घेऊन लढत होतं. त्याचं शीर जे होतं ते शीर ताबडतोब एका दासीला बोलवलं गेलं, एका तबकात ठेवलं गेलं, त्याच्यावर एक शेला पांघरला गेला आणि दिल्लीला पाठवून दिलं गेलं. हे शीर कितीतरी वेळ
किती दिवस लागले असतील दिल्लीला त्याला बघा. धड लढताय. तोवर एक आणखीन सरदार जिवंत राहिलेला होता. तो म्हणाला ह्याचा आत्मा शांत होण्यासाठी याच्यावर एक पाणी शिंपडा. तेव्हा मंत्र करून पाणी शिंपडलं गेलं आणि मग त्याचं धड शांत झालं, विसावलं. मात्र ह्याचं जे शीर होतं हे दिल्लीला पोचलं. दिल्लीला पोचल्यानंतर त्या खिलजीने आपल्या मुलीला वचन दिलं होतं, जिवंत किंवा मेलेला पण विरामदेव तुला घेऊन येतो. तो मृत त्याचं देह नव्हे पुरा, पण शीर त्याचं तबकात होतं. फिरोजानी त्याच्यावरचं जेव्हा वस्त्र पूर्ण बाजूला केलं तेव्हा त्याचा चेहरा असा जो वर होता तो काहीही न करता फटकन उलटा झाला. त्याचा चेहरा तिला बघता आला नाही. खिलजी स्वतः याचा साक्षी होता. त्यालाही खूप आश्चर्य वाटलं हे कसं आहे. आणि म्हणून तुम्हाला पहिली जी कविता वाचून दाखवली की मेल्यानंतरसुद्धा राजपूत आपल्या शत्रूला तोंड दाखवत नाही, मान झुकवत नाही, याला ही साक्ष देणारी आहे. अर्थात त्याच्यानंतर विरामदेवचं काय झालं तुम्हाला कळलं. त्याचे बाबा त्याचं काय झालं, बहुतेक ते मारले गेले असावेत. त्यांचा देह मात्र कोणाला मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर खिलजीने ते त्या क्षणाला जाल्लोर जिंकलं खरं, आपल्या मुलाच्या नावावरून त्याचं नाव ठेवलं खरं. मात्र त्याच्यानंतर त्यांनी पक्का धडा घेतला. परत 300-400 वर्ष जाल्लोरकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही. अशी ही अतिशय छान अशक्य अतर्क्य धड आहे. नुसतं लढताय आणि जे शीर आहे ते पण मुघलांसमोर झुकत नाही. ती फिरोजा राजकन्या होती, तिचा लग्नाचा मोह त्याला पडला नाही, राजाचा मोह पडला नाही, स्वाभिमान महत्त्वाचा वाटला राजपुताचा. अशी ही गोष्ट मला वाटते प्रत्येक भारतीयाने अतिशय आदराने ऐकावी, अनुकरण करावी अशी. नमस्कार.